साताऱ्यामधल्या ड्रगच्या कारखान्याचं काय झालं हे सांगतील का देवेंद्र फडणवीस? त्यातले खरे सूत्रधार कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे, पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुडघ्यावर बसले जवळजवळ, आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रग्सच्या कारखान्याच्या सूत्रधारांना अभय दिलं. एकनाथ शिंदे यांच्याच भावाचा आहे नाही ती जागा, त्यांना माहीत नाही. मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचाही तिकडे संबंध आहे त्या ड्रगच्या कारखान्याशी, आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे. नावं घेईन लवकरच. महाडमधल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार आहे. तो कुठे आहे ते मी सांगतो पाहिजे तर पोलिसांना. काय चाललं या राज्यामध्ये? या युत्या बित्या आघाड्या होत असतील हो. म्हणून भारतीय जनता पक्षाचा सर्व पातळीवरती पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षातले संबंधित लोक आम्हाला मदत करत असतील, त्यामुळे त्याचे स्वागत करतो. राऊत साहेब, तुम्ही एक म्हणालात, एक महत्त्वाचा उल्लेख केला की या ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचा समावेश आहे, आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे. कोण हा अधिकारी आहे तुम्ही देतो ना. बघा, हे मी सांगण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांनी सांगावं. त्यांच्यापर्यंत सगळी माहिती आलेली आहे. काय लपवत आहेत, कोणाला पाठीशी घालत आहेत? एकनाथ शिंदेना, त्यांच्या मुलाला की त्यांच्या टोळीला? हे टोळ्या चालवत आहेत आणि अशा अनेक मार्गानं पैसे गोळा करून राजकारणामध्ये आणतात. महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नशेबाज राजकारण झालेलं आहे. नशेबाज, नशेच्या व्यापारातून आलेला पैसासुद्धा राजकारणात वापरला जातोय. प्रकरण थंड कसं पडलं? इतकं गंभीर प्रकरण छत्रपतींच्या भूमीमध्ये साताऱ्यात एक खतरनाक ड्रगचा कारखाना सापडतो. मुंबईचे पोलीस जाऊन त्याच्यावरती रेड टाकतात, साताऱ्याचे नाही. सातारच्या पोलीस अधीक्षकाने वाचवायचा प्रयत्न केला. मुंबईचे पोलीस जाऊन तिथे रेड करतात. मग त्या पोलिसांच्या तपासात अडथळे आणले जातात गृह खात्याकडून, उपमुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेकडून, आणि हे प्रकरण हाताबाहेर जाते म्हटल्यावरती संबंधित मंत्री हे गृहमंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जातात वाचवण्यासाठी, आणि प्रकरण थंड केलं जातं.